तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, तटकरे वगैरे सगळे बसलेले होते, इतर मंत्री. तर हे नको, हा आपल्या विरोधात जाणार, हे याला आम्ही विरोध करणार. हा एक विषय मी मांडला मनुस्मृतीच्या बाबतीमध्ये की मी याला विरोध करणार, आम्ही अजिबात होता कामा. त्याच्याऐवजी तुम्ही ज्ञानेश्वर आहे, तुकाराम महाराज आहेत, नामदेव आहेत, अनेक जे आहेत, महात्मा फुले, अनेकांचे जे वेगवेगळे अभंग अखंड आहेत त्याचा हे करा. अण्णाभाऊ साठे काय म्हणतात ते शिकवा. त्याच्यानंतर मी विषय मांडला की आम्ही जेव्हा इथे यायचं ठरलं त्यावेळेला आम्हाला आमच्या ह्या ज्या श्रेष्ठींनी सांगितलं की आपण जातोय, त्यावेळेला आपल्याला इतक्या खासदारकीच्या जागा मिळणार आहेत लढवायला, इतक्या आमदारकीच्या जागा लढवायला मिळणार आहेत, एवढे मंत्रिपद मिळणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टीची जी आहे चर्चा झाली होती. त्या चर्चेची मी केवळ त्यांना आठवण करून दिली की तुम्ही जे आहे या बाबतीमध्ये आता सतर्क राहा आणि आतापासूनच ऐन वेळेला काही वादविवाद होणार नाहीची काळजी घ्या. जे तुम्ही आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जे आहे ते घडवून आणा. आता याच्यामध्ये जे आम्हाला सांगितलं ते मी माझ्या पक्षाच्या मिटिंगमध्ये मी बोललो, कुठे बाहेर बोललो नाही. त्यामुळे बाहेरचे सुद्धा जे काही आमचे बांधव आहेत किंवा महायुतीतले आमचे मित्र आहेत त्यांना सुद्धा वाईट वाटण्याचं काही कारण नाही. कारण मी माझ्या पक्षामध्ये काय बोलावं आणि मी जे काही बोललो ते त्यांना फक्त आठवण करून देणारं बोललो, तर त्याच्यामध्ये काही चूक आहे असं मला काही वाटत नाही. त्याच्यामुळे वाद वाढवण्याचा कुठे प्रश्न आहे. आणि आतापासून जर चर्चा करून हे सगळं संपवून टाकलं तर ऐन वेळेला अडचणी निर्माण होणार नाही. हे बोलणं काही चुकीचं आहे. आता कधी आता 1-2 महिने निघून जातील आणि निवडणुकीचे पडघम वाजवायला सुरुवात होतील आणि त्याच्यावर त्यांनी दिले ना, आपल्या उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जी कमेंट केलेली आहे त्याचं मी स्वागत करतो की बरोबर आहे. भाजप हा मोठा पक्ष आहे, बिग ब्रदर आहे आमच्या महायुतीमध्ये, त्यामुळे त्यांना जास्तच जागा मिळणार. आता एवढा का मी का मूर्ख नाही की त्यांना कमी जागा द्या ना आम्हाला जास्त जागा द्या असं सांगणारा. त्यांना जास्त जागा मिळणारच आणि त्यांना त्या दिल्याच पाहिजे. पण त्यांनी हेही सांगितलं की आमच्या बाकीचे 2 जे आहेत पक्ष त्यांचा जे आहे योग्य तो मानसन्मान राखला जाईल. तर ते बरोबर आहे, ते मला मान्य आहे आणि ते चांगली कॉमेंट आहे, ते ऍक्सेप्ट आहे. भूमिका प्रामुख्याने पाहायला मिळाली होती की जेवढं लोकसभेला शिंदेना जागा मिळते तेवढंच आम्हाला पण जागा मिळायला हव्या. ठीक आहे, आता तो प्रश्न लोकसभेचा संपला, त्याच्यावर आता मी चर्चा करत नाही. त्याच्यामुळे आता पुढे जे आहेत निवडणुका त्याच्यावर मी भाष्य माझ्या मिटिंगमध्ये काल केलं. कालच्या मिटिंगमध्ये सुद्धा काय झालं लोकसभेच्या बाबतीत याची सुद्धा मी चर्चा केली नाही. आता पुढे मात्र जे आहे तुम्ही आम्हाला जे सांगितलं त्याप्रमाणे काम करा असं मी ते आमच्या लोकांना सांगितलं. तर ते सुद्धा माझ्या पक्षाच्या मिटिंगमध्ये सांगायचं नाही तर कुठे सांगू, सांगा तुम्ही. आता मनुस्मृतीबद्दल सर तुम्ही काल प्रामुख्याने बोलला होता. आज सचिन सावंतांना मागणी केली की मुळात असा विचार ज्या अधिकाऱ्यांच्या मनात आला तेव्हा नाही, हे तर फार दुर्दैवी गोष्ट आहे. मी काल हेही बोललो की बघा असे जे काही प्रश्न असतात की त्याच्यामध्ये काही समूह आहेत, जनसमूह जे आहेत ते दुखावले जातात, विरोधात जातात निवडणुकीच्या वेळेला. असं काही होता कामा नये. आता 400 पार खासदार आमचे येणार हा काही चुकीचा नारा होता अशातला काही भाग नाही. पण त्याचा प्रचार काय झाला की अरे 400 पार आहे ना म्हणजे मग संविधान आता बदलणार, त्याच्यासाठी त्यांना 400 पार पाहिजे. खरं म्हणजे मोदी साहेबांनी सुद्धा त्याच्या 15 मिनिटं जे आहेत एका चॅनलवर